स्वतःच्या झोपडीत राज्य करणं हे दुसऱ्याच्या महालात गुलामी करण्यापेक्षा जास्त चांगलं आहे. इथे प्रत्येकाच्या मनात थोडी भीती असणे आवश्यक आहे. मृत्यूची भीती जीवनाचे रक्षण करते, आजारी पडण्याची भीती स्वच्छतेकडे घेऊन जाते आणि दुःखाचे भय चांगले कर्म करण्यास भाग पाडते. जो स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारतो त्याला त्याच्या आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. चांगलं करा किंवा वाईट करा, जे कराल ते फिरून तुमच्याकडे परत येणारच आहे. खऱ्याला मरण नाही आणि खोट्याला शांती नाही. अनुभव माणसाला चुका करण्यापासून वाचवतो, परंतु अनुभव चुका केल्यावरच मिळतो. खरं बोलण्याची सवय असली की आपण काय बोललो हे लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. तुमच्यावर नाराज असणाऱ्या व्यक्तीला मनवण्याआधी हे समजून घ्या की ती व्यक्ती तुमच्यावर नाराज आहे की तुम्हाला वैतागली आहे. काही नाती जोडता जोडता माणूस स्वतः तुटून जातो. हसणं चांगली गोष्ट आहे, फक्त दुसऱ्यांवर हसू नका. चांगलं असणं चांगलं आहे, पण गरजेपेक्षा जास्त चांगलं बनवू नका. ऐकून घेतले तर खूप काही बोलता येते आणि नुसतं बोलत बसले की ऐकायचं राहून जाते. इथे प्रत्येकजण बदलतो. फक्त कोणी वाईट वेळ आल्यावर बदलतो तर कोणी चांगली वेळ आल्यावर बदलतो. जीवनातले सगळ्यात कठीण काम माणसाचे मन ओळखणे आहे. दुसऱ्या ठिकाणी जाण्याआधी पहिल्या ठिकाणावरून निघणं जरुरी आहे. कोणतीही गोष्ट सुरू करण्याआधी पहिली गोष्ट सोडणं जरुरी आहे. प्रयत्न करून अपयशी होणं हे प्रयत्न न करता हातावर हात धरून बसण्यापेक्षा केव्हाही चांगलं. आयुष्यात न मिळालेल्या गोष्टींबद्दल तक्रारी करण्यापेक्षा मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहा. माणूस कामाने कमी आणि विचाराने जास्त थकतो. म्हणून अतिविचार करणं सोडा आणि आपण आहोत तर जग आहे हे लक्षात ठेवा.